नमस्कार बालमित्रांनो, आपल्या मराठी विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय श्रीमती निलिमाताई वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने तसेच आपल्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती शोभा राजाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत। या ऑनलाईन शिक्षणाच्या अंतर्गत मी श्री विलास रामनाथ जाधव आज आपल्यासमोर इयत्ता 4थीचा विषय परिसर अभ्यास 1 आणि त्यातील धडा 18वा कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल यातील भाग 2 घेऊन आलो आहे। चला तर मग करूया सुरुवात। कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल। बघा, सदर चित्र हे मोठ्या कुटुंबाचं आहे। जुन्या काळापासून आतापर्यंत कुटुंबाच्या स्वरूपात खूप बदल झाले आहेत। शेतीतून स्वतःची उपजीविका करणारा माणूस हा एका जागी स्थिरावला होता। शेतीच्या कामासाठी खूप माणसे लागत, त्यामुळे नात्यागोत्यातील अनेक जण एकत्र राहत। या सगळ्यांचे मिळून मोठे कुटुंब बनत असे। आताही जर तुम्ही बघितलं तर शेतीच्या कामासाठी अनेक माणसांची गरज असते। मग त्या काळीसुद्धा शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे सर्व नात्यागोत्यातले माणसं एकत्र राहून शेती व्यवसाय करायचे। त्यावेळेस आपल्याला मोठे कुटुंब मोठ्या प्रमाणात दिसायचे, परंतु हळूहळू यामध्ये सुद्धा बदल होत गेला। कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसतसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले। व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला। शहरे वाढू लागली। पोटा पाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागला। मोठी कुटुंबे विखुरली गेली, त्यामुळे छोटे कुटुंब अस्तित्वात येऊ लागले। आपण बघितलं की केवळ शेतीच्या कामावरच सर्व कुटुंबातील सदस्यांचे पोट भरू शकत नव्हते। हळूहळू कुटुंबातले इतर व्यक्ती शहरामध्ये जाऊ लागले, शहरामध्ये जाऊन नोकरी करू लागले व तिथंच ते स्थायिक झाले। हळूहळू मोठ्या कुटुंबाचं रूपांतर छोट्या कुटुंबामध्ये होऊ लागले। आता तर आपण मोठं कुटुंब अगदी बोटावर मोजण्या इतके आपल्याला बघायला मिळत असतात। गेल्या काही वर्षात शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात आणि परदेशात जाण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे। काही वेळा कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते तर एखादी व्यक्ती आपल्याच देशातील दुसऱ्या शहरात असते, त्यामुळे कुटुंबही बदलत आहे। अशा बदलणाऱ्या कुटुंबाप्रमाणे शेजारही बदलत असतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं एका कुटुंबातले सर्व सदस्य एकत्र राहू शकत नाही, नोकरीनिमित्त ते परदेशात असतील किंवा आपल्या देशातील एक दुसऱ्या राज्यात राहत असतील, त्यामुळे या कुटुंबाच्या संरचनेवर बदल होत गेला आणि मग हळूहळू ते छोटे कुटुंब आपल्याला बघास मिळत आहे। जसं बदलणारं कुटुंब असतं त्याप्रमाणे आपला शेजारसुद्धा बदलत जात असतो। आता तुमच्या शेजारी राहणाऱ्या कोणत्याही 3 कुटुंबाची खाली माहिती गोळा करा। त्यांचे मूळ गाव कोणते, त्या गावातून आत्ताच्या ठिकाणी त्यांचे कुटुंब कधी आणि कसे आले, येथे त्यांनी कोणकोणते बदल पाहिले। कामधंदा, नोकरी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणासाठी माणूस स्थलांतर करतो। स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन घडते। वेगळे सणवार, वेगळे खाद्यपदार्थ, वेगळ्या चालीरीती यांच्याशी आपली ओळख होते। तरीही सारी माणसे माणूस म्हणून एकच आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे। बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की वडील एचएलमध्ये असल्यामुळे आम्ही ओझर टाउनशिपला राहायचो आणि मग त्या ठिकाणी त्या एचएलच्या कारखान्यामध्ये देशातल्या विविध ठिकाणाहून आलेले लोक नोकरीनिमित्त स्थायिक झालेले होते। मग त्यामध्ये पंजाबी असतील, मद्रासी असतील, बंगाली लोक असतील, बिहारी असतील, अशा अनेक ठिकाणाहून लोक स्थायिक झालेले होते। ते शेजारी पाजारी राहत असल्यामुळे त्यांची भाषा, त्यांचे सणवार, त्यांचे खाद्यपदार्थ याची आपल्याला चांगली
ओळख होत असे. मग त्यांचे खाद्यपदार्थ आम्ही खाऊ लागलो. ते कसे बनवायचे ते पण शिकू लागलो. त्यांचे सण उत्सव कोणते, त्यांचे इडली डोसा हे खाद्यपदार्थ आम्हाला आवडायचे. आपली पुरणपोळी त्यांना आवडायची. अशा खाद्यपदार्थांची विचारांची देवाणघेवाण होऊ लागली आणि या सर्वांमध्ये आपल्याला आपल्या देशातील विविधतेचं दर्शन घडत असे. असं माणसे जरी वेगवेगळ्या धर्मातील असेल, पंथातील असेल, वेगवेगळ्या ठिकाणून आले असेल तरी माणूस म्हणून आपण सर्वजण का आहोत, एक आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. मग कामधंदा रोजगारासाठी काही जणांना वारंवार स्थलांतर करावे लागते. उदाहरणार्थ ऊस तोडणी करणारे कामगार किंवा बांधकाम करणारे कामगार असे अनेक जण जिथे काम मिळेल तिथे स्थलांतर करतात. अशा वारंवार स्थलांतर कराव्या लागणाऱ्या पालकांच्या मुलामुलींना परिसरातील शाळेत प्रवेश दिला जातो. मग हे ऊस तोडणी कामगार करणारे जे मजूर असतात त्यांना तर वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं आणि मग त्या मुलांनाही वेगवेगळ्या शाळेमध्ये तिथं दाखल करावं लागतं. मग त्या मुलांच्या समस्यासुद्धा अधिक असतात. त्या मुलांना पूर्ण वेळ शाळेतही जाता येत नाही. सारखं स्थलांतर करावं लागतं. 4 महिने इथे तर 4 महिने तिकडे. मग शिक्षणापासून अशी मुलं काय होतात, थोडेसे दूर राहतात. मग या चित्रात तुम्हाला काय दिसते? तुम्ही आणि तुमच्या शेजाऱ्यामध्ये कोणत्या गोष्टी देवाणघेवाण होते? तो या ठिकाणी बघा ते शेजारी पाजारचे लोक एकत्र आलेले आहे. मुलंही एकत्र आलेले आहे, खेळ खेळत आहे. हे सर्व महिला वर्ग आपापसात गप्पा मारत आहे. त्यानंतर इकडे बघा हा राजू शेजारच्या मावशीकडून वस्तू घेत आहे. इकडे या दोन्ही महिला वस्तूंची देवाणघेवाण करत आहे. काही वेळेस आपल्या घरामध्ये एखाद्या पदार्थाची टंचाई असेल तर आपण तो शेजारच्यांकडून मागून त्यास ती आपली गरज भागवत असतो. म्हणजे शेजारचे सुद्धा आपल्या मदतीला येत असतात. मग कुटुंबाव्यतिरिक्त आपला रोजचा संबंध आपल्या शेजारच्यांबरोबर येतो. आपण एकाच परिसरात राहतो. परिसरातील कचरा, सुरक्षितता, पाणी, वीज यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत लागते. असे अनेक प्रश्न आपल्या समोर असतात. अशा वेळेस आपल्याला शेजारच्यांची मदत घ्यावी लागते. वेळप्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला येतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजारच्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूहजीवन आनंददायी होते. आता या पाठामध्ये आपण काय शिकलो? कुटुंबातील सदस्यांची संख्या एकसारखी राहत नाही. विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते. स्थलांतरामुळे देशातील विविधतेशी ओळख होते. सणवार, खाद्यपदार्थ, चालीरीती यांच्यातील वेगळेपणा पाहायला मिळतो. आपल्या कुटुंबात जसे बदल होतात तसे शेजारच्या पाजारच्या कुटुंबातही बदल होत असतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूहजीवन आनंददायी होते. स्वाध्याय रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला टिंबटिंब असे म्हणतात. स्थलांतर. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील टिंबटिंबचे दर्शन होते, विविधतेचे. एका वाक्यात उत्तरे लिहा. शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे का झाले? कुटुंबातील माणसांच्या वाढत्या संख्येमुळे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. माणूस स्थलांतर का करतो? कामधंदा, नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण या कारणांसाठी माणूस स्थलांतर करतो. कारणे द्या. मोठी कुटुंबे विखुरली गेली. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या संख्येमुळे फक्त शेतीवर सर्वांचे पोट भरेनासे झाले. व्यापार, उद्योग, धंदे वाढल्याने शहरे विकसित झाली. कामधंद्यासाठी माणसे शहरामध्ये येऊ लागली. त्यामुळे
मोठे कुटुंबे विखुरली गेली. शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. शेजाऱ्यांबरोबर आपला रोजचा संबंध येतो. परिसरातील सुरक्षितता, पाणी, वीज, कचरा यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत घ्यावी लागते. अशा रीतीने एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. धन्यवाद.